लाईफ पॉझिटिव्हच्या एका नवीन सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज 12 जानेवारी. भारत आज युवा दिन साजरा करतो आहे. परमपूज्य स्वामी विवेकानंदांचा जन्मदिन आहे. आणि या जन्मदिनी स्वामी विवेकानंदांना कार्यातून आदरांजली वाहण्याचा लाईफ पॉझिटिव्हचा एक प्रयत्न आहे. स्वामीजींचे 2 शिक्षणावरील विचार या ठिकाणी दिलेले आहेत. A nation is advanced in proportion to education and intelligence spread among the masses. राष्ट्राची प्रगती ही शिक्षणाने होते असं स्वामीजींचं ठाम मत आहे. आणि जेवढ्या प्रमाणामध्ये आपण विद्वत संपदा आणि शिक्षण सामान्य जनांपर्यंत पोहोचवू तेवढ्या प्रमाणामध्ये राष्ट्राची प्रगती होत असते. पण शिक्षणाची गंगा ही जनसामान्यांपर्यंत पोहोचायला हवी हा स्वामी विवेकानंदांचा आग्रह या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. स्वामी विवेकानंदांची शिक्षणाची दुसरी व्याख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. स्वामी विवेकानंद शिक्षणाचं महत्व सांगत असताना विद्यार्थ्यांना हे समजावून सांगत आहेत की सर्व सामर्थ्य, सर्व क्षमता, सर्व विकासाची ऊर्जा ही तुमच्या आतच दडलेली आहे. कारण तुमच्या शरीरामध्ये आत्मा हा निवास करतो आणि हा आत्मा परमात्म्याचं प्रतिबिंब आहे. त्यामुळे सर्व क्षमता, सर्व शक्ती, सर्व कौशल्य हे तुमच्यात सुप्त रूपामध्ये आहेतच. गुरु काय करतो? गुरु ज्ञानांजन शलाकेने अज्ञानाचं पटल दूर करतो. त्यामुळे सद्गुरु, चांगला गुरु अत्यावश्यक आहे. परंतु युवकांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की त्यांच्यामध्ये प्रचंड शक्ती आहे, प्रचंड ऊर्जा आहे, प्रचंड कौशल्य आहे, प्रचंड विकासाची क्षमता आहे आणि ते होत्याचं नव्हतं करू शकतात आणि नव्हत्याचं होतं करू शकतात. हा विवेकानंदांचा युवकांना दिलेला महत्वपूर्ण संदेश आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत छत्रपती संभाजीनगर मध्ये याच नावाची असलेली शाळा, या शाळेमध्ये काही विद्यार्थी 5 वाजता शाळा संपल्यानंतर
5 ते 5:30 संस्कृतचा निशुल्क वर्ग अटेंड करतात आणि सेवानिवृत्त झालेल्या एक शिक्षिका, एक संस्कृत विदुषी त्यांना त्यांच्या शाळेमध्ये जाऊन 30 मिनिटे देव भाषेचं ज्ञान देतात. यामागे 2 उद्देश आहे. एक तर संस्कृत ही देव भाषा, ही देववाणी, ही संगणकीय वाणी पुढील पिढीपर्यंत पोहोचावी. विद्यार्थ्यांमध्ये संस्कृतची गोडी लागावी. विद्यार्थ्यांना पाठांतर आणि आपल्या क्षमता विकसित करण्याची संधी मिळावी आणि संस्कृतचं ज्ञान एकत्रितपणे घेता यावं, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. जीवनातले सेवानिवृत्तीनंतरचे, वानप्रस्थाश्रम स्वीकारल्यानंतरचे काही क्षण जर आपण समाज सेवेसाठी घालविले तर या समाजाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. असं सर्व लोकांनी करायला हवं, तरच ती स्वामी विवेकानंदांना आदरांजली ठरेल. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण त्या संस्कृत विदुषीचा आवाज ऐकूया, विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकूया, किलबिल ऐकूया. त्या ठिकाणी लाईफ पॉझिटिव्हचा व्हॉइस हा पॉज राहील आणि त्यानंतर हा व्हिडिओ संपेल.